दोन गट आपापसात भिडल्यात, हवेत गोळीबार करण्यात आला। नाशिकच्या फर्नांडिस वाडीतली घटना आहे। दोन्ही गटांकडून हवेत 15 ते 20 राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती आहे। वकिलाच्या घरावर दगडफेक करण्यात आली, बाटल्याही फेकल्यात। वर्चस्वाच्या वादातून गँगवॉर भडकल्याची चर्चा आहे। दोन्ही गटाकडून हवेत 15 ते 20 राऊंड फायर करण्यात आलेत। नाशिकच्या फर्नांडिस वाडीत यामुळे भीतीचं वातावरण आहे। महिला वकिलाच्या घरावर दगडफेक सुद्धा करण्यात आली आहे, बाटल्या फेकण्यात आल्या आहेत। वर्चस्वाच्या वादातून हा गँगवॉर भडकल्याची चर्चा आहे। रोहित डिंगम व त्याची गँग आणि राहुल उज्जैनवाल आणि त्याची गँग यांच्यामध्ये एकमेकांमध्ये क्रॉस फायरिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि एकमेकांमध्ये वर्चस्वावरून तू माझ्या भागामध्ये का आलास, या ठिकाणी कशासाठी येतोस, या साधारणतः वर्चस्वाच्या ह्याच्यातून कालचं फायरिंग झाल्याचं लक्षात झालेलं आहे। जे वकील आहे तर ती वकिलाच्या घरावरती काचा आणि दगड फेकल्याचं लक्षात आलेलं आहे। ही वकील ही राहुल उज्जैनवाल याच्या बाबतीमधल्या ज्या काही केसेस आहेत त्याच्यामध्ये ती केसेस घेत असते। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आता आपल्या सोबत आहेत। किरण, नेमक्या कुठल्या विषयावरून हा वाद झाला आणि पोलिसांनी कुठली कारवाई केली आहे का? सौरव, दोन गटात ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे अशा पद्धतीचं माहिती मिळते आणि वर्चस्व वादातून ही घटना घडली अशा पद्धतीची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे। नाशिकच्या उपनगर भागात असलेल्या फर्नांडिस वाडीमध्ये ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे। दोन गटामध्ये तुफान गोळीबार झालेला आहे, दोन्ही गटाकडून गोळीबार झालेला आहे विशेष करून। आणि या सगळ्या घटनेनंतर परिसरामध्ये मात्र भीतीचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे। विशेष करून ज्या वकील काही लोकांचे बाजू जे आहेत कोर्टात मांडत होते त्या वकिलांच्या घरी सुद्धा एकूणच गोळीबार झालेला आहे अशा पद्धतीची घटना घडली। नेमकं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही, पण वर्चस्व वादातून ही संपूर्ण घटना घडलेली असावी अशा पद्धतीचा अंदाज पोलिसांना आहे। या सगळ्या प्रकरणी काही लोकांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अधिक चौकशी नाशिक पोलीस करताना बघायला मिळत आहे। ठीक आहे किरण, धन्यवाद या माहितीबद्दल।